नवी मुंबई पोलीस दलातले पोलीस आयुक्त, सहआयुक्त आणि उपायुक्तांची बदली न झाल्यानं खळबळ उडालेली आहे। पोलीस उपायुक्त अमित काळे गेल्या 40 महिन्यांपासून कार्यरत आहेत, तर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंनाही नवी मुंबई पोलीस दलात 3.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तरी देखील त्यांची अद्याप बदली झालेली नाही। सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे हे याच ठिकाणी प्रमोशन नंतर पुन्हा नियुक्त झाल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या। अमित काळे हे वादग्रस्त अधिकारी ठरलेले आहेत, तर पोलीस आयुक्त भारंबे यांचा ऑर्डरली सुनील पोतेकरमुळे ते चर्चेत आहे। सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे यांच्या पत्नी मंत्रिमंडळामध्ये मंत्री असल्यानं त्यांची बदली झाली नसल्याची ही चर्चा आहे। नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस मंत्र्यांना विश्वासात घेत नसल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। आपण बघतो की काही ठिकाणी काही प्रशासनातले अधिकारी अतिशय चांगलं काम करत असतात, त्याच्यामुळे स्थानिक मागणी देखील असते की असं चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आमच्या इथे अजून देण्यात यावं। त्या अनुषंगानं कदाचित त्यांना पुन्हा एक्सटेन्शन त्या ठिकाणी दिलेलं असावं, परंतु स्थानिक परिस्थिती लक्षात घेता उचित निर्णय ह्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब घेतील। याच संदर्भात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लोकशाही मराठीशी बोलताना नेमकं काय म्हटलं होतं, ऐकूया। नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे आणि त्यातून होणारी वसुली, आता ही वसुली प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। ती कुठपर्यंत जाते आहे हे बिना पुराव्यानं बोलणं कधी नाही, पण नवी मुंबईमध्ये दर महिन्याला किमान 25 कोटी रुपये उकळले जातात। ते पैसे कोणाच्या खिशात जातात, किती लोक वाटून घेतात, हे जर गव्हर्नमेंटने एखादी मला वाटतं कमिटी नेमून या सगळ्यांचं जर हप्ते वसुली होणारे धंद्याची जर गोळाबेरीज केली तर आकडा प्रचंड मोठा होईल। म्हणजे वर्षाला 250-300 कोटी रुपये वसूल केले जातात। हे आता मोकळं मैदानच आहे ते नवी मुंबई, म्हणजे गुन्हेगारांसाठी, अवैध धंद्यांसाठी, डान्स बारसाठी, गुटख्यासाठी, ड्रग्ससाठी सगळे खुलेआम चाललेलं आहे। त्यात हप्ते घेणं आणि त्याला मुकसंमती देणं एवढंच काय ते सगळं चाललेलं आहे। राहायला बदलीचा विषय, प्रशासकीय बदली होत असताना, त्याला उद्योग असताना एखाद्याला एक अधिकाऱ्याला आपण चांगला अधिकारी म्हणून 6 महिन्याची मुदतवाढ देतो, पण सर्व तिकडच्या लोकांना मुदतवाढ देणं, तर यामध्ये 100% सांगतो की स्थानिक नेते यांचा आशीर्वाद असल्याशिवाय, आता मोठे नेते स्थानिक आहेत त्यांचा आशीर्वाद आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।